नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत आणि मारुती सुझुकी प्रस्तुत रायझिंग पुणे, पार्टनर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. उपस्थित पुणेकर, निमंत्रित सगळेच आवर्जून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. अर्थात या कार्यक्रमाचा उद्देश काय असा जर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असेल तर तो अगदी साधा सोपं त्याचं उत्तर आहे विकास. विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे काही करता येईल किंवा करायला हवं या दृष्टीने आज आपण संवाद साधणार आहोत. मंडळी, पुण्याबद्दल वेगळं काय सांगायला हवं. म्हणजे ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट पुणे असं म्हणलं जातं. उत्सवाचं माहेरघर पुण्याला म्हणलं जातं. शिवाय उद्योगनगरी म्हणून देखील पुणे आता पुढे आलेली आहे. आणि खरंच एवढं सगळं म्हणत असताना किंवा एवढी सगळी वेगवेगळी विशेषणं पुणे या नावापुढे लावत असताना पुणे तिथे काय होणे हे आवर्जून म्हणावंसं वाटतं. काही नियम असतात जे पाहणं आवश्यक असतं आणि त्याही अनुषंगाने आजच्या या परिसंवादात पुण्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पुण्यातली पाण्यातली गरज असेल, एज्युकेशन हब असेल, काय म्हणूयात मेडिकल हब असेल, याच्या बरोबरीने आपण रस्ते सुरक्षा आणि वाहतूक, वाढणारी वाहतूक या विषयाला घेऊन देखील चर्चा करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील. मी आमचे पुण्याचे ब्युरो चीफ वैभव सोनवणे यांना विनंती करेल की आपण दादांना घेऊन व्यासपीठावरती यावं. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. आमचे पुण्याचे ब्युरो चीफ वैभव सोनवणे यांना मी विनंती करेल की आपण दादांचं स्वागत करायचं. मंडळी, रायझिंग पुणे या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, आपलं खूप खूप स्वागत. पुणे नावाची व्यक्ती आणि पुण्यातली लोक हे विकासाच्या दृष्टीने कायम प्रयत्न करत असतात, काम करत असतात. त्यापैकी तुम्ही एक आहात. पण आपण बघतोय पुण्याच्या बाबतीत सध्याला की शहरीकरण शिवाय नागरीकरण म्हणजे लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात नियोजनबद्ध पद्धतीने पायाभूत सुविधा पुरवल्या जात आहेत का? आपल्याला काय वाटतं? असं आहे की ज्यावेळेला अपेक्षित वाढ असते त्यावेळेलाच हा प्रश्न उपस्थित होतो. जर एक्स्ट्राऑर्डिनरी वाढ असेल तर हा प्रश्नच उपस्थित होत नाही. तर त्या 82ला ज्या शहराची लोकसंख्या ही 13-14 लाख होती, बरोबर, जी आता 72ला क्रॉस झाली. एवढी लोकसंख्या ही कुठल्या शहरामध्ये, आणि त्यामुळे आशियातलं सगळ्यात वेगाने वाढणारं शहर अशी नोंद झाली. याचा आनंद पण असेल किंवा पुण्यामध्ये लोकांना यावंसं वाटतं, सेटल व्हावंसं वाटतं. इथे शिक्षण चांगलं आहे, इथे आरोग्याच्या सुविधा चांगल्या आहेत, रोज संध्याकाळी कुठे जायचं याचे 10 ऑप्शन्स असतात. ह्या एक्स्ट्राऑर्डिनरी राईजमध्ये विकासाच्या काही मर्यादा आहेत. आता आपण नव्याने 34 गावं घेतली, पहिली 11 घेतली, मग 23 घेतली. ती 2 गावं आता वेगळी नगरपालिका झाली. तर 2 कमी झाली, तर 21 अधिक 11 34च्या ऐवजी 32 झाली. आता या 32 गावांच्या वाढीमुळे 10 लाखाचं पॉप्युलेशन आपण आत घेतलं. मला मान्य आहे की ही जवळची गावं ही जवळजवळ शहरं झाल्यातच जमा होती. पण त्यांच्या रस्त्याचं काय, त्यांच्या अंडरग्राऊंड सांडपाणी वाहतुकीचं काय, त्यांच्या पिण्याच्या पाण्याचं काय, त्यांच्या विजेचं काय, आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोडची विड्थ वाढू शकत नाही तर मग किती गाड्या आणायच्या? गाड्यांचं घ्या. 53 लाख वाहनं आता पुण्यामध्ये आहेत आणि एकट्या परवा दिवाळीच्या पाडव्याच्या एका दिवशी 21,000 नवीन वाढली. बापरे. हा जर राईज असेल तर किती तुम्ही ओव्हरब्रिज केल्यानंतर मुळात मूळ रस्त्याचं सुद्धा आधीची रुंदी कमीच होते ना. आणि त्यामुळे मेट्रो हे त्याचं उत्तर आहे, म्हणजे त्या ट्रॅफिकवर जायचं झालं तर. बरोबर. पण पहिला मुद्दा, आपण ज्या वेगाने हे शहर वाढवतो आहोत त्याच्यामध्ये त्याच्या पायाभूत सुविधांची अपेक्षा धरताना थोडं वेळ लागेल हे पण गृहीत धरलं पाहिजे. एक नजर जर आपण टाकली सध्याच्या घडीला, काय अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या येणाऱ्या काळात खरं तर यंत्रणांनी त्या करणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं? एक ढोबळ प्रश्न विचारतो, मला असं वाटतं तुम्ही बोलू शकाल. ढोबळ प्रश्नाचं ढोबळ उत्तर की महानगरपालिका आणि सरकार मिळून ज्या 5 गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं त्यामध्ये पिण्याचं पाणी आहे, ज्याच्यामध्ये खूप नवीन नवीन मार्ग आपण अवलंबतो. आताच मी सुर्वे साहेबांबरोबर बसलो होतो. सुर्वे साहेबांचा खूप जुना परिचय. इरिगेशन मधला एक अत्यंत दूरची दृष्टी असणारा आणि नियोजनाच्या बाबतीत पक्का माणूस आहे. रिटायर झाले होता. तर मी त्यांना मुळशी डॅमच्या पाण्याचं विचारलं. ते म्हणाले आता जवळजवळ पूर्तता झाली आहे. प्रामुख्याने वीज निर्मितीच्या वेळेला जे दरीत पाणी पडत आहे ते लिफ्ट करणाऱ्या मोठ्या मोटरची आवश्यकता होती, ते आहेत असं झालं. आणि एका सुप्रीम कोर्टच्या डिसिजनमुळे थोडं थांबलंय, मग आपण ते स्पीडअप करू. तर असं मुळशीचं पाणी मिळवणं, 11 एसटीपीच्या माध्यमातून सांडपाणी शुद्ध करून ते अशा गोष्टींना देणं की ज्याला वापरलेलं पाणी चालेल. पण नुसतं 11 एसटीपी होऊन सुद्धा 100 लिटर वापरातलं 80 लिटर पाणी वापरात येणार आहे. मग ते गार्डनला वापरता येईल,
कन्स्ट्रक्शनला वापरता येईल, गाड्या धुण्याला वापरता येईल, इंडस्ट्रीला वापरता येईल. 3 TMC पाणी एकटी चाकणची एमआयडीसी घेते, पिण्याचं पाणी घेते. दिस इज अ क्राईम. पण ते तरी काय करणार, तुमच्या दुसरं पाणीच नाही. आता हे एसटीपीचं पाणी तिकडे जाईल, ते 3 TMC मिळेल असं पाणी. असं रोड मध्ये जेवढं ऍक्विजिशन करता येईल ते करून रस्ते रुंद करणं वगैरे, ओव्हर ब्रिजेस करणं. आता विद्यापीठातला एक ब्रिज पूर्ण झाला, तर विद्यापीठातला जो चक्का जाम आहे, विद्यापीठातलं जे कंजेशन आहे ते खूपसं कमी होईल. आता प्रत्येक गोष्टीला लागणारा वेळ हा आपण थोडा गृहीत धरला. मेट्रो सगळी पूर्ण झाली, याला 30 उजाडणार आहे. आता पूर्ण झाली, त्यात 2.25 लाख लोक प्रवास करायला. हिंजवडी शिवाजीनगर थोडं लांबलं, हिंजवडी शिवाजीनगर झाल्या की आणि मग महामेट्रोचा एक टप्पा पूर्ण झाला, 8 लाख लोक प्रवास करतील. मी मुंबईकर आहे, मी कोल्हापूरचा राहणार आहे, पुण्याचा आमदार आहे, पण लहानपण मुंबईत गेलं. मुंबईतले आम्ही सगळेजण लोकलवर आणि बेस्टवर अवलंबून असतो. कोणी श्रीमंत माणूस सुद्धा गाडी वापरत नाही. तो चर्चगेटला बसतो आणि सांगतो तू एक काम कर, विरारला मला घेण्याची व्यवस्था कर. तर मेट्रो झाली की ते होईल आणि पीएमएलच्या बसेस वाटलं की ते होईल, मग ट्रॅफिकचा प्रश्न संपेल. मुळशी झालं की मुळशी आणि एसटीपीचं पाण्याचं असे 30 साली बहुधा याच्यापेक्षा जास्त राईज पॉप्युलेशन झाला नाही तर खूप पुढं हे सुकर होईल. दादा, पुढारी आणि प्रशासकीय व्यवस्था या दोन्ही यंत्रणा जर आपण लक्षात घेतल्या तर पुण्याच्या बाबतीत येणाऱ्या 25 वर्षाचं धोरण काय ठेवताय आपण समोर? नाही, मी तर पहिलं 30 म्हणतो की ज्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, कारण 11 एसटीपी पूर्ण होतील आणि 100 लिटर मधलं 80 लिटर आपण नॉन ड्रिंकिंगला देऊ शकू. मग ड्रिंकिंग वॉटर इकडे येईल वगैरे वगैरे वगैरे. मेट्रो पूर्ण होतील, पीएमएलच्या बसेस वाढतील वगैरे. पण मग तुम्ही जर म्हणत असाल की नाही, हे शहर आणखीन पॉप्युलेशन वाढण्याचं शहर आहे आणि ते मुंबईशी कॉम्पिट करत आहे, तर मात्र खूप गोष्टींचा विचार करायला लागेल. त्याच्यामध्ये एक कल्पना मी मांडली आहे, जी अनेकांनी मांडली, अजूनही ती माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर जाणं, त्याची फिजिबिलिटी चेक करणं असं करायचं आहे. आता ह्या महानगरपालिकेच्या किमान 2 तर करावाच लागतील. आता 3रा पण विषय आलाय, तिकडे चाकण विकन देहू वगैरेची एक महानगरपालिका करावी. तो पण त्याने काही पुण्याला लाभ होणार नाही, तिकडच्या नागरी सुविधा वाढतील. पण पुण्याच्या 2 महानगरपालिका केल्याशिवाय ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून इतकी मोठी महानगरपालिका कंट्रोल करणं अवघड आहे. ती थोडी डिस्ट्रीब्यूट झाली तर बरं होईल. आणि पुन्हा एकदा सांगायचं झालं तर ही माझी कल्पना आहे, माझं म्हणणं आहे की याच्यावर अभ्यास समिती जर करा तर हळूहळू ती सुरुवात होईल. अदरवाईज मग काय, मग महानगरपालिकेची वेगवेगळी भवनं वेगवेगळ्या ठिकाणी करणं, स्टाफ वाढवणं. आता स्टाफ जरी वाढवला तर पाणी वाढवता येत नाही, स्टाफ जरी वाढवलं तर रोडचं रुंदीकरण वाढवता येत नाही. आणि त्यामुळे असं म्हणणं बरोबर नाही की 2030च्या दृष्टीने ओके झालंय. मग काही ज्याला दर्शनी गोष्टी पण वाढत चालल्या, त्या नदीकाठ सुधारणा वगैरे सगळं 30 व्हिज्युअलाइज करतोय आपण. हाही भाग धरला पाहिजे की कोविडची 2 वर्ष वाया गेली. बरोबर. ज्यात पैसे पण संपले आणि तुम्हाला सगळी कामं बंद ठेवायला लागली. स्किल लेबर पळून गेल्यानंतर त्याला त्याच्या गावामध्ये ऑप्शन मिळाला. हा एक नवीन प्रॉब्लेम आहे की आता तो गेलेला 100च्या पैकी 90 पण नाही परत आला, तो 50च आला. कारण त्या काळात त्याला त्याच्या गावात ऑप्शन मिळालं, तो म्हणा हे अच्छा आहे भाई. या सगळ्या गोष्टी विचार न करता आम्ही टॅक्सेस भरतो, आम्हाला सुविधा पाहिजेत असं म्हणण्यातून राजकीय नेता ज्याला तुम्ही मत दिलं तर हो बाबा करूया असंच म्हणेल ना. पण त्याच्यातून काही साध्य होणार नाही. थोडा आपल्याला धीर धरायला लागेल, थोडं कॉपरेशन करायला लागेल. काही करून जे शक्य आहे, कचरा की ज्या विषयावर येत्या 2 वर्षामध्ये इंदोरला आपल्याला कॉम्पिट करावंच लागेल. काय अडचण आहे हो, सकाळी 8ला सगळे रस्ते क्लीन असतात, 10ला पुन्हा कचरा पडलेला असतो. म्हणजे सेनापती बापटांची मला आठवण झाली की सेनापती बापट रोज कचरा काढायचे, लोक मागोमाग टाकत जायचे. 4 दिवस आजारी पडल्यामुळे आले नाही, तर एक बाई म्हणाला की 4 दिवस तुम्ही कुठे गेला होता, जसं काही हेच महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. ते बापट आहेत, ते मोठे आहेत, ते तुमचा पडलेला कचरा काढतात वगैरे, काही काही विषय नसतात. कचरा, ड्रग्स, सामने सीपी बैठे मैं तो आने वाले दिनों में मुझ पर जो मेरा होगा सो होगा. हम तो ड्रग्स के खिलाफ बहुत झगडेंगे. वा. तर त्या सगळ्या विषयामध्ये बघा, ज्या 5 गोष्टी आहेत त्यात सुरक्षित पुणा पण आहे. सुरक्षित पुण्यामध्ये नॉर्मल पुणेकर काही कोणाला त्रास देत नाही. बिलकुल. हा जो ॲबनॉर्मल फॅक्टर डेव्हलप होत चालला ना, सगळा कॉलेज विद्यार्थी पण म्हणता येणार नाही. 10 लाख स्टुडंट पॉप्युलेशन आहे, 10 लाख आहे. मी शिक्षण मंत्री आहे. बरोबर. तर 10 लाखामधला
1200-1500 इतकाच ह्या सगळ्या गोष्टी करतोय. पण अख्ख्या पुण्याची बदनामी करतोय, अख्खं पुणे असुरक्षित करतोय. मी दादा जसं तुम्ही आता तुमच्या खात्याचा उल्लेख केला, पुण्यात 10 लाख विद्यार्थी आहेत. पण त्या 10 लाख विद्यार्थ्यांना आपले जर काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्या मांडण्यासाठी एक व्यासपीठ असावं, याबद्दलचा काही विचार होऊ शकलेला नाहीये. काय आपण त्याविषयी निर्णय घेणार आहात का? कसं आहे की याचा पिरॅमिड जो आहे ना तो व्यवस्थित आहे. महाराष्ट्र, युनिव्हर्सिटी, महाविद्यालय, त्याचं शेवटचा स्पॉट जो आहे की ज्याच्यामध्ये त्याला इझिली ऍक्सेस आहे तो महाविद्यालयात आहे. आता समजा आम्ही मुलींची 100% फी माफ केली, तर अनेक कॉलेजेसमध्ये ती घेतात, ती तिला नंतर मिळते. पण नियम असा आहे की आधी घ्यायची नाही, तुम्हाला नंतर देतो ना आम्ही डिसेंबरमध्ये. आता झालं, सुरू झाले फंड्स यायला. तर अशा वेळेला कॉलेजेसमध्ये आता या फी माफीची आम्ही 4 मुलींची समिती करायचा आग्रह धरला, एक नोडल ऑफिसरला आग्रह धरलाय. ते त्याचं पहिलं कंप्लेंट करण्याचं, काही म्हणणं मांडण्याचं सेंटर आहे आणि ते तसं वर जातं. आणि तसा त्यामुळे पुण्यामध्ये असा एखादा प्रश्न निर्माण झाला. पुण्यातला प्रश्न आता वेगळा निर्माण झालाय, तो म्हणजे एमपीएससी युपीएससी करायला आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 5-6 लाखापर्यंत जाते. बापरे. एवढी जाते. आणि ती 5-6 लाखाचं जी संख्या आहे ती वर्षानुवर्ष प्रयत्न करत बसते आहेत, आशावादी आहेत. बहुधा ते राजकारणात आले तर ते अधिक यशस्वी होतील, कारण राजकारणामध्ये सारखं आशेवरच राहायचं असतं की आता तिकीट मिळेल, मग मिळून येईल. बरं. त्यांच्या घरच्यांनी पैसे देणं बंद केलं आहे आणि त्यामुळे अक्षरशः 2-2 दिवस एक टिफिन म्हणजे एक डबा ते पुरून खात असतात. यावर खूप गोष्टी आता मी येत्या काळात करतोय. जसं आता मुलींचं 2 वेळच्या जेवणाचा विषय आपल्याला काही मार्गी लावता येईल का झोन वाईज, त्याच्यावर मी 2-4 दिवसात 8 दिवसात काही वर्किंग करेन. काही हॉटेल्सशी माझं बोलणं झालंय किंवा आम्ही कुपन्स दिली, तर ती तुम्ही घेऊन त्यांना मोफत द्या, आम्ही महिन्याला ती एनकॅश करू. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. त्यामुळे तुमचा जो बेसिक प्रश्न आहे की इथल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काही प्रश्न पडले, तर त्यामुळे आपल्या शहरात नॉर्मल विद्यार्थ्यांचा आदरेश नाहीच आहे. काय होतं की ज्या धाटणीतल्या कंपन्या त्या शहरात किंवा त्या एमआयडीसी मध्ये येतात, तर ज्या पद्धतीचा स्किल लेबर किंवा इंजिनियर्स तिथे पाहिजे, त्याबद्दलचं शिक्षण त्या शहरात एक तर दिलं जात नाही किंवा तिथल्या स्थानिकांना ते त्यांच्याकडे नाहीये म्हणून रोजगार मिळत नाही. तर आपल्या खात्याच्या माध्यमातून हा विषय थोडासा काय म्हणूयात की मोठ्या दृष्टिकोनातून सोडवण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केले जाणार आहेत का भविष्यात? 2020 साली देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी नवीन शैक्षणिक धोरण घोषित केलं. सरकार उद्धवजींचं होतं आणि ते त्या कंपूमध्ये गेले की ज्यांनी हे ठरवलं की केंद्र जे करेल ते आम्ही मान्य करणार नाही. मग त्याचं नेतृत्व ममता बॅनर्जी करतात. राजकीय व्यासपीठ नाहीये, पण थोडी संधी घेऊन टाकतो. आणि त्यामुळे उद्धवजींनी ठरवलं की ही योजना कोणी आणली, नवीन शैक्षणिक धोरण मोदींनी, हम नाही करेंगे. 22ला मी शिक्षण मंत्री होईपर्यंत नवीन शैक्षणिक धोरणाचा न सुद्धा लिहिला गेला नाही. 22ला मी इतक्या वेगाने तो विषय पुढे नेला की आता आपण देशामध्ये सेकंड आलो, तामिळनाडू फर्स्ट आहे, काही विषयात आपण फर्स्ट आहोत. त्या नवीन शैक्षणिक धोरणाचा पायाच तुम्ही म्हणता तो आहे की घिसापिटा एज्युकेशन बंद करो आणि प्रॅक्टिकल नॉलेजवर जा. आणि आता हळूहळू एक तर डिग्री 4 वर्षाची झाली तुमच्या माहितीसाठी. बरोबर. नॉट नेसेसरी ती 4 वर्षाची केली पाहिजे, तुम्ही 2 वर्षात सुद्धा सोडू शकता. त्याचे तुम्हाला क्रेडिट्स मिळतील. 46 लाख विद्यार्थ्यांची क्रेडिटची बँक अकाउंट्स ओपन झाली. त्या अर्थाने बँक अकाउंट म्हणून क्रेडिट अकाउंट्स म्हणून बँक नको शकतो आपल्याला. तर ते क्रेडिट त्याचे 2 वर्ष केल्याचे जमा होणार आणि मग पुन्हा 20 वर्षांनी त्याला वाटलं की आता पोरं मार्गीला गेले, पुन्हा शिकायचं आहे, तर तिथून कंटिन्यू करू शकेल. ते क्रेडिट्स त्याला युटिलाइज होतील. म्हणजे उदाहरण सांगायचं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अचानक तो मेडिकल हब होत चालला. सोलापूर बरोबर. बॉर्डरचे लोक खूप औषधोपचाराला यायला लागले, हॉस्पिटल वाढली, पण एक्सरे मशीन रिपेअर करणारा नाही, ईसीजी रिपेअर करणारा नाही. मग आम्ही त्या विद्यापीठाला जवळजवळ 34 कोर्सेस डेव्हलप करायला लावले. त्यांनी केले आणि जवळ तिथला प्रत्येक जणाला नोकरी मिळाली. या सगळ्या हॉस्पिटल्सना माणसं मिळाली. या लाईन्सवर आता जायला लागेल. अप्रेंटिसशिप, पगार. आता आम्ही 1 लाख विद्यार्थ्यांसाठीची एक स्कीम केली, ती आता वेगाने 1 लाख दिवसांनी झाली की ज्यांनी कॉलेजमध्ये जायचंच नाही, इंडस्ट्रीतच ऍडमिशन घ्यायचे. बरोबर. त्या इंडस्ट्रीमध्येच क्लासरूम चालणार. त्या इंडस्ट्रीने हा मुलगा एखादा आपल्याला कंटिन्यू होईल असं मानून कोर्स डेव्हलप करायचा, त्याला पॉलिटेक्निक मान्यता देणार. परीक्षा पॉलिटेक्निक येऊन घेईल, पॉलिटेक्निकचे प्राध्यापक येऊन शिकवतील आणि त्याला पॉलिटेक्निक सर्टिफिकेट डिप्लोमा देईल. ह्या दिशेने आपण चाललो आहोत. फक्त एखाद्या की
आपलं राज्यच 12.5 कोटीवालं आहे. स्टुडंट पॉप्युलेशन आपलं 14ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हा 14 लाख होतं. जी. तर 43 लाखावर गेलं. तर आपल्याला 50 लाख क्रॉस करायचं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या विद्यार्थी संख्येला शिकवण्याची क्षमता वाढवत होतो आपण. पुण्यातच जवळजवळ 8 नवीन स्वायत्त विद्यापीठांना आपण परवानगी दिली. वा. त्याच्यानंतर जवळजवळ 20 वर्ष प्राध्यापकांची भरती थांबली होती. ती जवळजवळ 2100 कॉलेजेस आणि 600 विद्यापीठ दिली वगैरे वगैरे वगैरे. पण तो तयार माल जो आहे त्याला किती इंडस्ट्रीज जॉब देणार आहेत हे काय मला माहित नाही. एकच बरं आहे की फॉरेन मार्केट खूप चांगलं डेव्हलप झालं. बर. 6 महिन्यापूर्वी जर्मनीने असं म्हटलं की आम्हाला 4 लाख जण पाहिजेत. आपण फक्त 10,000च पाठवू शकलो. जर्मनी म्हणते की घाई कर, आमच्या मागे जपान आहे. मग एवढी आवश्यकता? अरे बाबा, सगळ्या जगामध्ये आता हा प्रॉब्लेम वाढत चालला की लग्न करायचं नाही करिअरमुळे. लग्न केलं तर मुलं होऊ द्यायची नाहीत. बर. आणि त्यामुळे त्यांना आता भारतातल्या, आता त्यांचा भारतावर फारच विश्वास आहे. म्हणतात भारतातली मुलं प्रामाणिक आहेत आणि त्यामुळे त्यांना पाहिजेत. आता जर्मनीला आम्हा 6 मंत्र्यांचा फोरम तयार झालाय की जो आम्ही त्यांच्याशी लायझनिंग करतोय. दादा, पुण्यातल्या सगळ्या मंडळींची आपण म्हणजे आपल्याला त्यांची मानसिकता ठाऊक आहे. पुण्याची नस आपण ओळखता. पुण्याकडे पुन्हा एकदा येतोय. तसं आपण गरज, वाढणारी लोकसंख्या आणि वाढणाऱ्या गरजा यावरती बोललो. पण आता पुणेकरांनी एकूणच शहराची ज्या पद्धतीने वाढ होते यावरनं थोडंसं लक्षात घ्यावं का, की थोडंसं आपल्याला वेळ लागेल, संयम ठेवावा लागेल हे सगळं मिळवण्याच्या बाबतीत, आणि ती मानसिकता बदलावी लागेल. कारण बऱ्याच वेळेस काही नसलं की पुणेकर लगेच उसळतात आणि त्याची मागणी करत पुढे येताना दिसतात. मी पुढचं वाक्य खूपच स्फोटक बोलतो आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यावर खूप चर्चा होईल. ते म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ओरिएंटेड कामं बंद केली पाहिजेत. बर. आणि विकास ओरिएंटेड कामं निर्माण झाली पाहिजेत. आता काय झालंय की कॉन्ट्रॅक्टर ऍडमिनिस्ट्रेशनला आणि राजकीय नेत्यांना अदृश्यपणे मॉनिटर करतो. आणि इथे रस्ता नको आहे पण तो त्याला हवाय ना बाबा. अच्छा. सेकंड थिंग म्हणजे काहीतरी ट्रान्सपरंट, पारदर्शक एस्टिमेट तयार करण्याची सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे. मी आता इतके जाहीरपणे काही गोष्टी म्हणू शकणार नाही. परंतु जी गोष्ट मी खूप कामं CSR आणि तुमच्यासारख्यांच्या सहभागातून, रोड सुद्धा बरोबर, आणि नॉट डांबरीकरण, सिमेंटीकरण करतो. ते बानेर बालवडीला केले तर ती मला 1 रुपयाला मिळणारी इकडे 5 रुपयाला मिळते. बर. मी एवढा फरक सांगतो. तर याचं काहीतरी केलं पाहिजे. आणि मी राजकीय नेता असून सांगतो, माझे नगरसेवक इथे 103 आहेत तरी सांगतो की आता जरा प्रशासनाला काम करू द्या. प्रशासनावर वॉच ठेवा की ते कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिका चालवत नाहीयेत ना. कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिका चालवण्यामध्ये रेटही वाढतो, वेळही वाढतो. बरोबर. मध्येच कोणतरी नगरसेवक आडवा येतो, तो म्हणतो माझा इश्यू पूर्ण कर, त्याशिवाय काम करायचं नाही. वेळ वाढला की त्याचं एस्टिमेट वाढतं. दुसरं म्हणजे काही कामं लोकांनी स्वतःच्या CSR मधून करायला लागतील, पर्यायच नाही आला. आता मी कोथरूड विधानसभेच्या सगळ्या कॉलनीजमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी 8 गोष्टींची ऑफर दिलेली आहे. आणि त्या सगळ्या 8 गोष्टी ह्या CSRच्या माध्यमातून येणार. मग त्याच्यामध्ये मी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हटलेलं आहे, मी CC म्हटलेलं आहे, मी सोलर म्हटलेला आहे जो सगळ्यात कॉस्टली असतो. त्याच्यानंतर मी 13 वस्तूंची मेडिकल इन्स्ट्रुमेंट बँक म्हटलेली आहे, मी लायब्ररी म्हटलेली आहे. यातल्या एकाला मी महानगरपालिका, जिल्हा नियोजन कशून पैसे घेणार नाही. पुण्याच्या विकासाचं पुढलं विजन काय असायला हवं, काय करायला हवं या विषयाला घेऊन मोकळेपणाने बोललात. धन्यवाद. अशाच पद्धतीने पुढे स्वच्छतेच्या बाबतीत खूप इंडस्ट्रीज पुढे आले आहेत. बरं. आणि येत्या एक 15-20 दिवस आम्ही बसतोय की स्वच्छतेला लागणार इंदोरच्या लेवलला नेण्यासाठी सगळे पैसे इंडस्ट्री CSR म्हणून खर्च करायला तयार आहेत. म्हणजे गाड्या घेणं, नवीन मशीन्स घेणं. तर काही मशीन अशी आहेत की जी रोड डिवायडरच्या बाजूची धूळ सुद्धा मस्त काढते. तर त्याची कॉस्ट असते. तर काय महानगरपालिका टेंडर, रिटेंडर, सुपरमार्केट 2 वर्ष जातील. दादा, तुम्हाला जमलं ते इतरांनाही जमायला पाहिजे बरं का, याबद्दल शंका नाही. धन्यवाद दादा, शुभेच्छा तुम्हाला. रायझिंग पुणे या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना या कार्यक्रमाच्या पुढल्या परिसंवादाकडे आपण जातोय. आणि अर्थात तो परिसंवाद असणार आहे पुणे आणि सुरक्षा. पुणे असं म्हणत असताना, पुण्याच्या विकासाबद्दल बोलत असताना पुण्याच्या सुरक्षेबद्दल देखील बोललं गेलं पाहिजे. पुणे सुरक्षित आहे, पण काही गोष्टी अशा असू शकतात ज्या दृष्टीने काम होणं फार आवश्यक आहे. त्याबद्दलच्या सूचना किंवा त्याबद्दल नेमकं काय केलं जात आहे हे मान्यवरांच्याच माध्यमातून आपल्याला समजू शकेल. चला,
यासाठी खरं तर मी व्यासपीठावरती इथं आमंत्रित करणारे आमचे पुण्याचे ब्युरो चीफ वैभव सोनवणे यांना, त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना व्यासपीठावरती घेऊन यावं. नमस्कार, स्वागत आहे. या वर्षभरामध्ये पुण्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत, ज्याच्यात नवी आव्हानं आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान हे सायबर गुन्हेगारीचं आहे, ड्रग्सचं आहे आणि त्याच्यानंतर कोयता. या सगळ्या गोष्टींकडे बघितल्यानंतर तुम्ही सर पुणेकरांना कसं आश्वस्त कराल? तुमच्या समोरची ही आव्हानं तुम्ही कसं मोडीत काढणार आहात? आणि दुसरी गोष्ट, या सगळ्यांची उत्तरं तुमच्याकडे काय आहेत? पुणे शहराला वर्षभरात बरेचसे गुन्हेगारी भिन्न वेगवेगळे प्रकारचे गुन्हेगारी वाढवू लागली किंवा अशा प्रकारचे एक इंटेन्शनल कमेंट आपली होती. सर्वप्रथम आम्ही सर्व पुणेकरांना या स्टेजच्या मार्फतीने सर्वांना आश्वासन करून इच्छितो की शहराला क्राईम पूर्णपणे नियंत्रित आणि खऱ्या अर्थाने डिक्लाइनिंग ट्रेंडवर दिसून येते. सर्वात मोठं उदाहरण आहे मर्डर. एक मर्डर, रस्त्यावर होणारे खुनाचे प्रकार हे सर्वात गंभीर घटना म्हणून ओळख जातो. आता जर स्टॅटिस्टिकली आपण बघितले तर मागचे वर्षात शहराला 93 मर्डर झाली. मागचे 3 वर्षाचे तुलनेत 21, 22, 23 तुलनेत अंदाजन 10% सांख्यिक तौरवर मर्डरमध्ये कमी आहे. डिक्लाइनिंग ट्रेंड दिसत आहे, ती आम्ही पुणेकरांना आश्वस्त करू इच्छितो की नंबर 1, 2024 मध्ये पण ही डिक्लाइनिंग ट्रेंड चांगल्या रीतीने दिसून येते. 2025 मध्ये आम्ही आमच्यासाठी आणि आमचे पोलीस दलांसाठी ही टार्गेट की कमीत कमी मर्डरमध्ये आणखी 10 ते 15% घट करून 75ची आकडा क्रॉस होऊ द्यायची नाही. अशा प्रकारचे आम्ही आमच्यासाठी, आमच्या दलांसाठी एक टार्गेट, एक ऑब्जेक्टिव्ह फिक्स केलेली आहे. आमची विजन आहे की डिसेंबर 25ला आम्हाला पुणेकरांना काय दाखवायचे, म्हणजे क्राईम पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. गुन्हेगारीचा जास्त परिणाम ज्या विषयांमुळे होतो त्याच्यात ड्रग्ज आहे किंवा अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीमधला सहभाग जो वाढतोय, ज्याच्यामध्ये केवळ पोलिसिंगच नाही, प्रबोधन हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. या सगळ्याच्या दृष्टीनं तुम्ही पोलीस आयुक्त म्हणून काय प्लॅन केलेला आहे किंवा तुमचं फोरकास्ट काय असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात? बरोबर आहे. एक प्रथम क्वेश्चनचे एक आणखी पार्ट होता कोयता. हे पुणे शहराला एक असे नॅरेटिव्ह तयार करण्याचे काही प्रयत्न असते की काही घटना घडला की पुन्हा क्राईम कॅपिटल झाला किंवा पुण्याला गुन्हेगारी वाढली किंवा इथे कोयता टोली म्हणून चालू आहे. ही आम्ही पुणेकरांना आश्वस्त करू इच्छितो की अशा कोणताही कोयता टोली नावाचे कोणताही टोली नाही आहे. आणि जिथे कोणी कोयताचे वापर केला त्यांना त्याच भाषेने उत्तर देण्यासाठी पण पोलीस सक्षम आहे आणि त्याच भाषेने ईट का जवाब पत्थरचे देणे जे गुन्हेगारावर आमची भूमिका आहे. आणि तशीच भूमिका करून ही जे काही जर घटना घडत असतील त्यांना पण पूर्णपणे नियंत्रित करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सक्षम आहे. आणि टार्गेट आहे की जे रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत त्यांच्याकडून कोणताही त्यांच्यावर अशा कडक एक प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना व्हायला पाहिजे की त्यांना पुढे गुन्हेगारी करण्यामध्ये 7 वेळा 10 वेळा विचार करावा लागतील. अशा प्रकारचे डिटरन्स कायद्याची अशा प्रकारचे गुन्हेगार टोलीवर किंवा गुन्हेगारीवर असायला पाहिजे. जे गँगस्टर्स वगैरे जे पूर्वी असायचे, आता मागच्या वर्षी सगळे गँगस्टरचे आपण सांगितले की परेड वगैरे काढले. परेड काढायची उद्देश अशा काही परेड काढून काहीतरी परेड काढण्याची उद्देश असाच आहे की समाजाला दाखवायचे, पुणेकरांना दाखवायचे. ही जर गुन्हेगार स्वतःला काही गँगस्टर म्हणत असतील त्यांना घरात गँगस्टरिझम करू द्या. रस्त्यावर किंवा शहरात गँगस्टरिझम केले तर काही अजिबात आम्ही सहन करणार नाही. आणि त्यांना इतके कडक कारवाई होईल की त्यांना लक्षात ठेवावं लागेल की पोलीस जे कधी कधी अशा प्रकारचे लोकांना कम्फर्ट लेवल आले असतील पोलिसांसोबत किंवा त्यांना वाटत असतील की त्यांना आम गोष्टी आहे की जेलमध्ये जायचे, लॉकअपमध्ये जायचे, राहायचे, परत यायचे, परत गुंडेगारी करायचे आणि त्यांच्या नावावर 4 लोकांना भीती वाटायचे. मी आम नागरिकांना सांगतो, कोणीही असा गँगस्टर असो नसो, कोणीही कोणाला दमदाटी करत असतील, काही जमीन बळकावण्याची प्रयत्न करत असतील, काही प्रोटेक्शन मनी मागण्याचे प्रयत्न करत असतील, तक्रार द्या. आम्ही 4 कदम पुढे जाऊन त्यांना अशा धडा शिकवू की ते परत शहरात उठू शकणार नाही. हीच आमची भूमिका आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून स्ट्रीट लेवल पोलिसिंग, आमची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी पोलीस लवकरात लवकर स्पॉटवर पोहोचतील, आमचे रिस्पॉन्स टाइम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून दल पूर्णपणे चांगले स्थितीत आहे.
तिथे सीसीटीव्हीज नाही, तिथे लाईट्स नाही, तिथे मोबाईल कनेक्टिव्हिटी नाही. तिथे आमची एक विशेष योजना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 82 कोटी रुपये ते एक नवीन म्हणजे निर्जन स्थली सेफ्टी टेकड्यांवर वगैरे ते लाईट्स आणि सीसीटीव्ही लावायचं म्हटलं होतं. लाईट, सीसीटीव्ही, पॅनिक बटन्स, महिलांना सुरक्षित करायची दृष्टिकोनातून काय टेक्नॉलॉजीचे वापर करता येईल आणि सस्टेनेबिलिटी नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 25 पर्यंत आमचे हे सगळे टार्गेट आमचे या वर्षासाठी आहे. संघटित गुन्हेगारीमधले जे प्रमुख गुन्हेगार आहेत, ज्यांना आता हल्ली आका हा वर्ड फार फेमस झालाय, तर त्यांनी अल्पवयीन मुलांचा वापर गुन्हेगारीमध्ये करायला संघटित पद्धतीनं करायला सुरुवात केली, जे जास्त चिंताजनक आहे. या सगळ्या याच्यावरती तुम्ही नेमकं काय करणार आहात? कारण अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या रेकॉर्डवर ज्या पद्धतीनं वाढते, ज्या वेगानं वाढते, हा नवा सामाजिक प्रश्न असणार. खरी गोष्ट आहे की जुवेनाईल डेलिक्वेन्सी, लहान मुलांचे क्रिमिनॅलिटीकडे जाण्याची प्रमाण वाढलेली आहे. आणि आपल्याला कल्पना असतील ऑपरेशन परिवर्तन म्हणून आम्ही एक चालवत आहे, ज्यामध्ये आता मागच्या वर्षी 272 लहान मुलांना कॅपॅसिटी बिल्डिंग, व्होकेशनल ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट करून त्यांचे स्मॉल स्केल सारखे काही रोजगारचे उपाययोजना तयार करून ते सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचे रीच वाढवण्याची आमची नियोजन आहे. पुण्याच्या ट्रॅफिकच्या सुधारणेसाठी, अपघात कमी होण्यासाठी तुमच्याकडे काही ऍक्शन प्लॅन तयार आहे का? आपण रिपोर्ट बघितले तर आपल्याला एक चीज दिसेल की आम्ही पुणे शहर एकमात्र शहर आहे जिथे 1 किलोमीटर पर आवरनी स्पीड मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढलेली आहे. इतर सर्व शहराची ट्रॅव्हल स्पीड कमी झालेली आहे. जे आमची पूर्ण एक विजन तयार केलेली आहे की 2025 डिसेंबर पर्यंत काय अचीव्ह करायची आणि पुढचे 10-15 वर्षासाठी काय विजन आहे याची एक पूर्णपणे एक व्यूहरचना, एक विजन प्लॅन तयार करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये सर्वात प्रथम एक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, शहराचे सर्व सिग्नलाइज जंक्शन्सला एक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आम्ही प्रपोज केलेले आहे आणि ते शासनाने अत्यंत पॉझिटिव्ह रीतीने त्यांना विचार करत आहे. मला विश्वास आहे की या वर्षाच्या अखेरपर्यंत ते आम्ही एक कंक्रीट मार्गावर राहून त्याची पूर्तता करण्याची स्थितीत येऊ. वाहतुकीच्या दृष्टीनं मूळ आपण कॉलेजमध्ये आहोत. विद्यार्थ्यांनी हे सगळे मुद्दे लक्षात घ्या, कारण सगळ्यात जास्त अपघात विद्यार्थ्यांचे होतात रॉंग साईडनं चालवताना. आपली वेळ संपली आहे सर. धन्यवाद. तुम्ही फार महत्वाचे मुद्दे मांडले आणि पुणेकरांना आश्वस्त केलं, क्लॅरिटी सुद्धा दिली आणि इशारेही दिलेत काय करायचं आणि काय करायचं नाहीये. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा एकदा रायझिंग पुणे या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना या कार्यक्रमाच्या तिसऱ्या परिसंवादात, तिसऱ्या टप्प्यात आपण आहोत. मान्यवर मंडळी आपल्या बरोबर आहे, जी पुण्यासाठी धडाडीने काम करत असतात, बोलत असतात पुण्याच्या समस्यांबद्दल. आपल्याबरोबर आहेत पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवडकर, आपल्याबरोबर आहेत माजी खासदार वंदनाताई चव्हाण, आपल्यासोबत आहेत पाटबंधारे खात्याचे माजी सचिव अविनाश सुर्वे. आपलं खूप खूप स्वागत तिघांचं. ज्या पद्धतीने पुणे वाढलेलं आहे, मूळ पुणेकर तर आहेतच, पण बाहेरून देखील बरीचशी मंडळी शिकण्याच्या अनुषंगाने असेल, नोकरीच्या निमित्ताने असेल, पुण्यात येत आहेत. पुणे इतकं आवडतं की ते इथं स्थायिक होतात. ठीक आहे, त्याला एक मर्यादा असू शकते, पण या सगळ्याच्या मध्ये वाढतं नागरीकरण आणि पर्यावरणाचं संरक्षण याचा समतोल कसा साधला जातोय? थोडं मी विस्तृतपणे सांगतो की गेल्या कित्येक दशकांच्या, म्हणजे ह्याच्यात राजकीय अर्थ कोणीही काढू नये, कित्येक दशकात आपल्या सरकार वेगवेगळी जी काही होऊन गेली त्यांच्या डेव्हलपमेंट पॉलिसीज, विकास नीती ज्या होत्या ह्या चुकीच्या ठरलेल्या आहेत आणि केवळ अर्बन सेंट्रिक डेव्हलपमेंट आपल्याकडं जास्त फोकस झालेली आहे. ग्रामीण भागात जर गेलं तर तुमच्याकडे रस्ते नाही आहेत, तुमच्याकडे पाणी अवेलेबल नाहीये, सुएज ट्रीटमेंट नाहीये, इलेक्ट्रिसिटी नसते, हॉस्पिटल्स नाहीये, जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीयेत, एज्युकेशन फॅसिलिटीज नाहीयेत. त्यामुळं ग्रामीण भागातला माणूस एक ठराविक आर्थिक स्थिती झाली की तो शहराकडे येतो आणि ह्यामुळे हे मायग्रेशन होत आहे. आणि ह्या मायग्रेशनमुळे पुणे आता बास झालं एवढं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण प्रत्येक शहराची जशी एखाद्या घराची एक काही ठराविक लोक धारण करण्याची तिथे राहू शकतात, तशी प्रत्येक शहराची एक लोकसंख्येची धारण क्षमता असते किंवा तिथे एरिया किती आहे, तिथे पाणी किती अवेलेबल आहे. आजचा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पाणी काही आपण किती आणणार, तुम्ही शेवटी वरून आकाशातून पडणार तेच पाणी आपल्याला उपलब्ध होणार. तर तिथे किती लोकसंख्या असू शकेल याचा विचार न करता जर त्या शहराच्या
पुण्याच्याच नाही इतरही कुठल्या शहरांच्या जर विकास नीती जर आपण ठरवल्या तर लोकसंख्येचा स्फोट होईल जो होतोय आता आणि सगळ्याच सिस्टीम्स याच्यात कोलॅप्स होतील. त्यामुळं आपण या शहरांचा विकास नीती ठरवताना हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे की इथे किती लोकसंख्या सुखाने राहू शकेल बरं. याचा विचार करून आपण अर्बन प्लॅनिंग पण केलं पाहिजे आणि रुरल प्लॅनिंग पण केलं पाहिजे. वंदनाताई, आपण अगदी आंदोलनातल्या कार्यकर्त्या या भूमिकेपासून तर संसदेतल्या खासदार इथपर्यंत आपण पुण्याचे प्रश्न मांडलेले आहेत त्या व्यासपीठावरती. बघा ना, शहरीकरण आणि नागरी सुविधा याचं व्यस्त प्रमाण जे आहे, ते घालणं फार आवश्यक आहे. ते कसं बदलता येईल? आपल्याला कल्पना आहे की शहरीकरण सगळीकडे झपाट्याने वाढतंय. बिलकुल, सगळीकडेच. इट्स नॉट पुणे किंवा नुसतं महाराष्ट्र किंवा भारत नव्हे, संपूर्ण जगात. म्हणजे युनायटेड नेशन्सनी 2008 साली डिक्लेअर केलं की 50% लोकसंख्या आता शहरांमध्ये राहतीये. त्यामुळे महाराष्ट्र अपवाद नाहीये, पुणे अपवाद नाहीये. शहरीकरण खूप झपाट्याने वाढतंय आणि आपल्याला ते दिसतंय. फक्त ज्या पद्धतीने प्लॅनिंग झालं पाहिजे आणि प्लॅनिंग करून इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे ते मात्र कमी पडतोय. आता मी ज्यावेळेला म्हणते की शहरीकरण सगळीकडेच चालू आहे, पण ज्यावेळेला आपण युरोपमध्ये जातो, अमेरिकेमध्ये जातो, इतर देशांमध्ये जातो, अगदी ईस्ट कंट्रीजमध्ये जातो, त्यावेळेला तिथं पण शहरीकरण होत आहे ना. तिथं पण प्लॅनिंग करावं लागतं, पण इम्प्लिमेंटेशन अतिशय व्यवस्थित होतं. मला असं वाटतं की आपलं ऍडमिनिस्ट्रेशन कुठंतरी कमी पडतं या बाबतीत. ऍडमिनिस्ट्रेशननी लोकांचा सहभाग घेऊन, मी असं म्हणत नाही की सगळं काम ऍडमिनिस्ट्रेशननीच केलं पाहिजे, कारण गव्हर्नन्सचा पॅराडाईमच आता चेंज झालाय. पूर्वी कसं होतं की मी टॅक्स देतोय ना किंवा टॅक्स देतेय ना, मग हे आता काम कॉर्पोरेशनचं आहे. आता तसं नाहीये. गव्हर्नन्सचा पॅराडाईम चेंज झालाय की नागरिकांनी एकत्र यावं, नागरिकांनी एखादं काम परिसरातलं पुढे घ्यावं आणि महानगरपालिकेने त्याच्यासाठी टेकू द्यावा. मात्र हे दिसत नाही आणि म्हणून जे ऍडमिनिस्ट्रेशन कमी पडतंय त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की त्याच्यात कसा सुधार होईल. आणि म्हणून मी संसदेत असताना सुद्धा हे मांडणी केली होती की जसं IAS आहे, IFS आहे, IPS आहे, तसं महानगरपालिकांसाठी सुद्धा एक काडर वेगळा तयार केला पाहिजे. सुर्वे सर, मी आपल्याकडे येतो. पाण्याचा मुद्दा जो आहे तो दोघांच्याही बोलण्यातनं आला. म्हणजे लोकसंख्या वाढते आणि त्या दृष्टीने त्या प्रमाणात खरं तर पाण्याचं समान वाटप जे ते झालं पाहिजे. पण या सगळ्याच्या शहर आणि ग्रामीण या दोघांमध्ये मोठा संघर्ष होताना दिसतो आणि त्याला कारणीभूत पाटबंधारे खातं आहे. आता भले तुम्ही नाही आहात त्या खात्यात, म्हणजे तुम्ही बोलू शकता, मोकळेपणाने बोलू शकता, बोलणार खात्याच्या बाजूने बोलू शकता आणि काही 19-20 असेल तर तेही तुम्ही मांडू शकता. त्यामुळे ते प्रमुख कारण पाटबंधारे खातं आहे असं म्हटलं जातं. खरंच तसं आहे का? काय कारण आहे? सर्वप्रथम आपला जो मुद्दा आहे की शहरी आणि ग्रामीण म्हणजे शहरातील पिण्याचं पाणी, उद्योगाचं पाणी वर्सेस शेतीचं पाणी असा तो संघर्ष आहे. बिलकुल. आणि तो संघर्ष अजून काही दिसत नाहीये. मला वाटत नाही की कधी या 5-10 वर्षात दौंडच्या किंवा इंदापूरच्या शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला आणि पुण्याचं पाणी कमी करा म्हणून सांगितलं. अजून असा काही संघर्ष झालेला नाही. पण जर अशाच पद्धतीचं प्रशासन चाललं तर पुढच्या 5-10 वर्षात मोठा संघर्ष होण्याची नक्की शक्यता आहे. कशा पद्धतीचं सांगतो. प्रशासन त्याचं चाललं? कारण असं आहे की 2005 साली ज्यावेळी पुण्यासाठी पाणी मंजूर झालं ते साधारण 11.5 TMC इतकं पाणी मंजूर केलेलं आहे. बरं. आणि त्यातलं 6.5 TMC पाणी पुनर्प्रक्रिया करून पुन्हा शेतीसाठी द्यायचं असं ठरलं. मध्ये आपण एक मुंडवा आणि खराडी या ठिकाणी एक बंधारा बांधून अशा प्रकारची स्कीम मी चीफ इंजिनियर असताना आपण केली. तर तिथून साधारण सध्या 2 TMC पाणी पुनर्प्रक्रिया करून सध्या जुना मोठा कालव्यामध्ये सोडलं जातं. थोडीफार शेतीचा म्हणजे तो प्रयोग म्हणून सुरू झालं. आता मुख्य मुद्दा असा आहे की लोकसंख्या वाढतीये, त्याची वाढ आपल्या हातात नाही. आत्ताच पाटील साहेब म्हटले त्याप्रमाणे ती 72 लक्षापर्यंत गेलेली आहे. बरं. तर माझा मुख्य मुद्दा असा आहे की जो मी सातत्याने ज्याच्यावरती काम करतोय की जो काही मापदंड आहे आपल्या देशामधला की शहरामध्ये प्रति माणसी प्रतिदिन 125 लिटर इतकं पाणी 150 लिटर इतकं पाणी वापरलं गेलं पाहिजे. जर ही 60 लक्ष लोकसंख्या असेल आजची, फ्लोटिंग धरून किंवा इतर जी आपण 11 गावं घेतल्यामुळे ती वाढलेली आहे, पण 60 लक्ष जर लोकसंख्या धरली आपण तर 150 गुणिले 60 तर 900 MLD पाण्यामध्ये पुण्याचं भागलं पाहिजे. बरं. त्याच्या अगेन्स्ट आता जवळजवळ 1500 ते 1600 MLD इतका पाण्याचा वापर होतोय. बरं. आणि थोडक्यात ज्यावेळी हा अतिरिक्त पाण्याचा वापर होतोय त्यावेळी आपण शेतीचं पाणी शहरासाठी वापरतोय. बरं.
सुदैवाने सध्या मागच्या 5 वर्षातला जरी लोकसंख्या वाढली तरी जो क्लायमेट चेंजचा परिणाम आहे तो आपल्याकडे पॉझिटिव्ह आहे अजून. म्हणजे पाऊस उशिरा येतो, 15 जुलैपर्यंत पाऊस येत नाही. बर. त्याच्यामुळे आपण ऍटलिस्ट जून जुलैमध्ये काटकसरीने पाणी वापरतो. आठवड्यातनं 1 दिवस बंद करतो, अल्टरनेट डे असे प्रयोग करतो. त्या 2 महिन्यात पाणी वापर कमी होतो. पाऊस 2 महिन्यात जास्त पडतो, 15 जुलै नंतर 15 ऑगस्ट 40 दिवसात खूप जास्त पाऊस पडतो आणि मग पूर येतात, शहरात पूर येतात, नदीत पूर येतात. तर ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये लाभ क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस होतो. बर. आणि अशी परिस्थिती असल्यामुळे आतापर्यंत आपल्याला या पाण्याचा त्रास जाणवलेला नाही. कारण ती जे पावसाळ्याचे 4 महिने असतात, ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचे, ते पावसाचं पाणी धरण भरल्यानंतर सुद्धा येत राहणारं पाणी, याच्यामुळे आपल्याला ही परिस्थिती अजून जाणवत नाहीये. आणि कमांड एरिया म्हणजे लाभ क्षेत्रात सुद्धा पाऊस चांगला होतोय. त्याच्यामुळे पाण्यावरचा जो शहरात जे जास्त पाणी वापरलं जातं तेवढा ताण अजून शेतीमध्ये जाणवत नाहीये. परंतु वातावरण बदलाची, क्लायमेट चेंजची दुसरी बाजू अशी आहे की तीव्र पूर जसे येतात, तीव्र पाऊस जसा येतो तसे तीव्र दुष्काळ सुद्धा येऊ शकतात. बर. त्याची मात्र आपण काही तयारी केलेली नाही. तर माझं याच्यामध्ये सजेशन असं आहे की पाण्याचा वापर तर वाढणारच आहे, परंतु तो आपल्याला सुरुवातीला आज जो 250 लिटर प्रति मानसी प्रतिदिन इतका आहे तो आपल्याला शासकीय किंवा जे काही राष्ट्रीय मापदंड आहे 150चा त्या मर्यादेपर्यंत कसा आणता येईल याच्यावरती आपल्याला पहिलं काम केलं पाहिजे. यांनी जसं म्हणलं की आता शेतीचं पाणी देखील शहर वापरायला लागलं, तर तसं व्हायला नको. खरं तर समतोल असायला पाहिजे या सगळ्याच्यात. काय म्हणजे तुमचं निरीक्षण काय, काय नेमकं घडतंय काय? पाण्याची उपलब्धी जेवढी आहे तेवढीच राहणार आहे. लोकसंख्या ही वाढते बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रिझन्स. त्यामुळे आपण पाणी रिसायकल करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त त्याचा पुनर्वापर होणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जो उल्लेख केला की जे सुएजचं जे आहे ते 6 का 6.5 TMC ते परत कॅनॉलमध्ये शुद्धीकरण करून टाकायचं, हे अत्यंत कमी प्रमाणावर होतं. कारण मुळात आपलं जेवढं सुएज पुण्यात जनरेट होतं त्याच्या 30 ते 40% सुएज कॉर्पोरेशन ट्रीट करते. बाकी सगळं सुएज हे विदाऊट एनी ट्रीटमेंट हे नदीत जातं. त्यामुळे इतकी भीषण नद्यांची परिस्थिती आहे पुण्यातल्या की ते जर शेतीला जर आपण द्यायचं म्हणलं आणि ते शेतीतली उत्पन्न आपणच वापरणार आहोत शेवटी, तर यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आपण विष निर्मिती करतोय आणि ती खाली पाठवतोय. तर याच्यासाठी सुएज ट्रीटमेंट व्यवस्थित होणं ही अत्यंत काळाची गरज आहे. अनेक वेळेला प्लॅन्स बनवले जातात. आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर 24/7 पाणी पुण्याला असावं असं एक पॉलिसी बनवली. आणि आम्ही काही जण सारखे सांगत होतो की 24/7 शक्यच होणार नाहीये. म्हणजे इंटेन्शन फार चांगलं होतं पण ते शक्य होणार नाहीये. आणि त्याचं कारण असं होतं की जे मीटर्स लावले जायला पाहिजेत प्रत्येक घराला, वॉटर हॅज टू बी मीटर्ड, त्याच्यात डाऊटच नाहीये. बरोबर. पण पूर्वी काय होतं, ते मीटर का काढलं गेलं तर तो पहिल्यांदा पाणी यायच्या आधी जोरात हवा येते, त्या हव्याने तो नील फिरायचं, अनेक वेळेला तुटायचं, त्यामुळे ते रिडिंग व्यवस्थित पाण्याचं दिसायचंच नाही. त्यामुळे ते काढले गेले आणि मग प्रॉपर्टी टॅक्सच्या आधारे आज लोक पाण्यावर सेस भरतात. हे करत असताना 24/7 पाणी असलं तर ते कायम पाणी त्याच्यात राहील, पण तेवढं पाणीच नाहीये ना शहरामध्ये. आणि त्यामुळे ही चुकीचं नाव त्याला दिलं गेलं होतं. आता इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन म्हणून त्याला नाव दिलं गेलंय. पण अशा काही पॉलिसीज केल्या जातात ज्या अनरिअलिस्टिक असतात, जे ऍक्च्युली नाव फार अट्रॅक्टिव्ह वाटतं पण ते अंमलबजावणी होऊ शकत नाही. आणि म्हणून परत मी त्याच्याकडेच येते की लोकांचा सहभाग घेणं. पुण्यामध्ये किती एक्सपर्ट्स आहेत, रिटायर झालेले आहेत, सुर्वे साहेबांसारखे आहेत, एक्सपर्ट्स यादवडकरांसारखे आहेत, अनेक जण आहेत ज्यांच्या बरोबर सुद्धा सल्लामसलत महानगरपालिकेने केली पाहिजे. मी शेवटचा प्रश्न घेतो. या सगळ्या ह्याच्यातनं आपण म्हणतो की सगळ्या कथेचं जे सार आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याचा वापर तो आपण ठरवला पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात की ठराविक एका मर्यादेपर्यंत ते आणणं आवश्यक आहे. पुण्याची पाण्याची गरज कशी भागवायची, काय केलं पाहिजे? पहिले अरे आता जो पुण्यातला वापर आहे यादवडकर साहेबांनी सांगितला किंवा मी पण जो म्हणतोय 1700-1800 MLD, तो 1 कोटी लोकसंख्या झाला तरी पुरेसा आहे आत्ताचा पाणी वापर. आपला चॅलेंज असा आहे की ते पाणी आपण आज ज्या पद्धतीने वापरतोय
ते हळूहळू काटकसरीने किंवा योग्य पद्धतीने वापरलं पाहिजे. 250वरनं 150वर आलं पाहिजे. 150 तरी आलं तरी बघा ना, म्हणजे आणि 100ला गेलो तर अजून 3 पट आपल्याला पाणी वापर वाढवता येईल. तर म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मॅडम म्हटलं तसं की ही लोक चळवळ व्हायला पाहिजे. पहिल्यांदा लोक चळवळ व्हायला पाहिजे. आज मी म्हणतो की ज्यावेळी जून जुलै महिन्यात पाण्याचा कट लागतो, 20% पाणी कपात करायची आहे, बरं. सगळे त्याला विरोध करतात. कशासाठी? म्हणजे ती 250ला जर 20% कट लागला तरी तुम्ही 200च्या वर पाणी वापरणार आहात, बरोबर. मापदंडापेक्षा जास्त वापरणार आहात. म्हणजे तो सुद्धा कट सहन होत नाही. माध्यमं सुद्धा तो विषय अगदी उचलून धरतात की असे कशी कट, असं कसं कट लागला, शेतीसाठी पाणी चाललंय. बरोबर. प्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण शेतीचं पाणी वापरत आहोत, कारण आपल्या लोकसंख्येला एवढं पाणी लागत नाही. बरं. आपण शेतीचं पाणी वापरत आहोत. तर सगळ्यात पहिली सुरुवात पुणे शहरामध्ये लोक चळवळ तयार होऊन आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रबोधन, मग ती शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून असेल, कॉलेजेसमध्ये असेल, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून असेल, तर हा पाणी वापर आपण 150 पर्यंत आणण्यासाठी पुढची 5 वर्ष खूप काम केलं पाहिजे. फार महत्वाचा मुद्दा या सगळ्याच्यात आपण मांडला. आणि ज्यात एक लक्षात आलं की ठीक आहे, शहर वाढतंय, आपल्याला त्या शहरात राहायला मिळतंय, विकास होतोय, पण आपल्या गरजा ज्या आहेत, खास करून पाणी वापर, त्याची मर्यादा काळानुरूप लक्षात घेणं फार आवश्यक आहे. धन्यवाद. मंडळी, पुन्हा एकदा रायझिंग पुणे या कार्यक्रमाच्या शेवटच्या परिसंवादात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या परिसंवादाचा विषय पुण्यातील रस्ते सुरक्षा आणि वाहतूक. हो, महत्वाचा विषय पुण्याच्या संदर्भात. आणि याचविषयी चर्चा करण्याकरता, आपलं म्हणणं मांडण्याकरता, महत्वाचे मुद्दे मांडण्याकरता आपल्यासोबत आहेत वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील सर. शिवाय आपल्यासोबत आहेत परिसर संस्थेचे अभ्यासक आणि संचालक रणजित गाडगीळ. शिवाय आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि शिवाय वाहतूक या विषयाला घेऊन आपण काम देखील करता ते सुनील माने. आपल्या तिघांचे पुन्हा एकदा मी आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करतो. सुरुवात मी करतो आपल्यापासून. सर, मला आपल्याला विचारायचं आहे की ही जी मंद वाहतूक, म्हणजे आपण बघतोय की पुण्यामध्ये संध्याकाळी हल्ली आता असं झालंय की आम्ही जर पुण्यातनं मुंबईच्या दिशेने प्रवास करणार असो, म्हणजे सोलापुरात असो, पुण्यातनं जाणार असो, तर संध्याकाळची वाहतूक लक्षात घेऊन तो प्रवास पुढे करावा लागतो, कारण 2 तास कसे तुम्ही अडकून जाता. काय नेमकं करायला हवं असं वाटतं तुम्हाला? सुरुवातीलाच मला जो आता प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा आहे, पुण्याची वाहतूक या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पुणे हे ऑलमोस्ट डेड सिटी मी ज्याचं वर्णन करतो. कारण जगभरातल्या महत्वाच्या शहरांची वाहतूक मी पाहिलेली आहे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क पासून सगळ्या. प्रत्येक शहराचे काही काही इश्यू असतात, प्रश्न असतात, पण त्याला सोडवण्यासाठी, त्याची एक व्यवस्था लावण्यासाठी काही काम करायला लागतं. मला दुर्दैवाने सांगायला लागतं की गेले अनेक वर्ष या विषयावर खूप चर्चा होऊन, व्यवस्थित मुद्दे मांडून, पुण्याला जे काम करायला एक व्यवस्था पाहिजे, अधिकाऱ्यांच्या पातळीवर, राजकीय पातळीवर, लोकांनी सजग व्हावं, सक्षम व्हावं, विचार करावा ह्या पातळीवर, जी दुर्दैवाने माझा अनुभव असा आहे की ते कोलॅप्स होत चाललंय वाढायच्या ऐवजी. आता ऍडिशनल कमिशनर साहेब येत आहेत. माझं मागच्या सरकारमध्ये पण आणि ह्या सरकारमध्ये आत्ताही माननीय अजितदादा पवार पालकमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस यांना एक पत्र होतं. आता साहेबांनी पण मुंबईत काम केलंय, आपण मुंबईत असतो. मुंबई सारख्या शहराला जी वाहतुकीची व्यवस्था आहे त्याला जॉईंट कमिशनर म्हणून एक पद असतं. बरं. आणि ती खूप सिनियर पोस्ट आहे. पुणे हे मुंबईपेक्षा जास्त वाढणार आहे, कारण हॉरिझॉन्टली त्याला वाढायला खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी जशा हे आहेत. इंदापूर पासूनची, बारामती पासूनची वाहतूक इथं रोजच्या जाण्या येण्यात आहे, सगळीकडनं वाढलेली. मी अशी मागणी केली होती की 5 वर्षासाठी एक कंटिन्यू अधिकारी, ज्याचा वकूब असेल, ज्याला अधिकार असतील, त्याला हे काम द्यावं. कारण इथं इतकी विस्कळीत पद्धतीने वाहतुकीची समस्या हाताळली जाते. आपल्याला माहिती असायला पाहिजे की वाहतुकीचा एक महत्वाचा पार्ट हा महापालिकेकडे असतो. पार्किंगची गोष्ट असेल, नियोजन असेल. आता पोलीस कमिशनर साहेबांनी मगाशी सांगितलं होतं, ITMS नावाचा जो प्रकार 150 कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीत ऑलरेडी घेतला. आता आणखी त्याच्या पुढे जाणार आहोत आपण. त्या व्यवस्था कशा वापरल्या गेल्या त्याचं कोणालाच काही थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे ह्याचं एक जे सिंक्रोनायझेशन पाहिजे. अनेक पूल बांधले ते अतिशय चुकीच्या पद्धतीच्या डिझाईनने बांधले. आता औंध मधला एक मी पूल उदाहरण सांगेल. फक्त रील तयार करण्यासाठी त्या पूलचा वापर केला जातो. नवीन पूल बांधलाय, अजून त्याचं प्रॉपरही युटिलायझेशन नाही. अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक सक्षम व्यवस्था इथं उभी करायला पाहिजे. त्याच्याशिवाय पुण्याची वाहतूक ही सुधारू शकत नाही.
बरं, मी गाडगे सर आपल्याकडे येतोच, पण मी पहिले जरा रोख यांच्याकडे त्यांनी केलाय, बोट यांच्याकडे दाखवलाय, म्हणून मी आपल्याकडे येतो. काय करावं म्हणजे व्यवस्था काम करते ना, दिसतायत आपल्याला चौकात पोलीस दिसतात. मी म्हणजे काही त्यांच्या मुद्द्याशी मी सहमत नसेल, मी बघितलंय, पण होतंय काय नेमकं? पहिल्यांदा आपण जे म्हणला की टॉमटॉमच्या डेटाप्रमाणे पुणे सर्वात 4th स्लोएस्ट सिटी आहे, हे बरोबर आहे. परंतु याच रिपोर्टामधले बाकी 5 अंग जे आहेत ते आपण डिस्कस करत नाहीये. बरं, म्हणजे त्याच्यामध्ये पुण्यातील वाहतुकीमुळे जो विलंब होत होता पूर्वी, तो साधारण 110 तासाचा होत होता. पहिल्यांदा पुण्यामध्ये जेव्हा जगभरातल्या किंवा इतर भारतातल्या शहरांमध्ये कंजेशनमुळे जो टाइम वेस्ट होत होता, तो पुण्यामध्ये पहिल्यांदा 2 तासांनी कमी झालेला आहे. याच रिपोर्टामध्ये दिलेला आहे. बरं, वाहतुकीचा स्पीड हा सुरुवात पहिल्या मागच्या वर्षी 18चा होता सरासरी वेग, तो यावर्षी वाढून 0.5 किलोमीटर पर आवर म्हणजे 18.5 ला गेलेला आहे. याच्या व्यतिरिक्त ओव्हरऑल जे ट्रॅफिकमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, या वेळेमध्ये सुद्धा 1 मिनिटाची बचत झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त ट्रॅफिक कंजेशन लेवलमध्ये पुणे हे 108 आहे. म्हणजे जगभरातली सर्व शहरांचं जर आपण कंपॅरिझन केलं, मुंबई आपल्यापेक्षा पुढे आहे कंजेशन लेवलमध्ये. म्हणजे मुंबई, आणि जर त्याला मुंबई उपनगरं पकडली तर मुंबई पुण्यापेक्षा पुढे आहे. आपण फक्त एक आकडा पकडतो, तो म्हणजे 4था जो आहे ट्रॅव्हल स्पीडमध्ये. आता ही जी बदल झालेला आहे, या ज्या सुधारणा झालेल्या आहेत, याच्यामध्ये लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निकचा वापर पुणे महानगरपालिका असेल किंवा वाहतूक पोलिसांनी या वर्षामध्ये केलेला आहे. बरोबर. आणि हे खूप एनकरेजिंग आहे. आम्ही एक अशाच प्रकारचा प्रयोग सोलापूर रोडवरती केला होता, आणि सोलापूर रोडमध्ये आम्हाला असं दिसलं की त्या स्टडीमध्ये की एका 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तिथल्या वाहतुकीचा स्पीड हा 20% वाढला आणि व्हेकल कॅरिंग कॅपॅसिटी साधारण 30% पर्यंत वाढली. सो अशाही प्रकारचे सोल्युशन्स आपल्याला विचार करायला पाहिजे. वाहतुकीच्या पुण्याच्या समस्येबद्दलची 4 महत्वाची कारणं जर आपण विचारलं तर त्या 4 महत्वाच्या कारणांमध्ये निश्चितच एक एरिया अंडर रोड, म्हणजे पुण्याचा जो जॉग्राफिकल एरिया अंडर रोड आहे हा 6% आहे. याच्यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. बरोबर. जगभरामध्ये तो 10% किंवा 15%चा नॉर्म आहे. अगदी योग्य मुद्दा माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितला की पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर कमी आहे. पुण्यामध्ये फक्त 11% लोक हा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आम्ही तर लोकलने जाणं पसंत करतो. बरोबर. पुण्यामध्ये आता मेट्रो होते, मेट्रोचे इफेक्ट यायला निश्चित थोडा कालावधी जाणार आहे. बरोबर. एम हा आहे की तो 40% किंवा 50% पर्यंत कसं पोहोचेल. याच्या व्यतिरिक्त जो ऍव्हरेज ट्रॅव्हलिंग डिस्टन्स पुणेकरांचा आहे ते साधारण 10.5 किलोमीटर हा प्रत्येक पुणेकर सरासरी जातो. हे अंतर कमी करण्यासाठी मग ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये वेगवेगळे बदल करून तुम्हाला तुमचा प्रवास लांब कसा करावा लागणार नाही, या संदर्भातल्या सुद्धा उपाययोजना आता सुरू आहेत. गाडगे सर, मुंबई महानगरामध्ये सकाळी जॉब करता जाणारा व्यक्ती हा एकतर बसने प्रवास करतो बेस्टच्या, नाहीतर तो ट्रेनने जाणं पसंत करतो. तो क्वचितच अगदीच विकेंडला कुटुंबाला बाहेर न्यायचं असेल तर तो वाहन घरातलं बाहेर काढेल. पण मोठ्यातले मोठे उद्योजक सुद्धा हे ट्रेनने प्रवास करतात. आपल्याकडेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सशक्त नसल्यामुळे हे सगळं चित्र निर्माण झालंय असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे आता आपण कंजेशन बद्दल बोलतोय, वाहतूक मंदीबद्दल, आणि खरं तर एखाद्या पॅनेलवरती सगळ्यांशी सहमत असणं हे एक चांगलं सिच्युएशन असते. तशीच आज आपल्याला दिसतीये की पुण्यातली जी वाहनांची संख्या वाढलेली आहे, आणि मी थोडा फरक एवढाच करेन की फक्त रजिस्ट्रेशन हे न बघता तुम्ही जो आत्ता मुद्दा मांडलात की रोज प्रवासासाठी आपण बाहेर निघताना स्वतःचं वाहन काढतो का नाही, एक खूप महत्वाचा आकडा जो सगळ्यांना कळला पाहिजे की आपण म्हणतोय की कमीत कमी 1 लाख लोकसंख्येसाठी 50 बसेस असल्या पाहिजेत. हे किमान असल्या पाहिजेत. एक चांगली डिसेंट पब्लिक ट्रान्सपोर्ट असण्याकरता. तर पीएमपीएमएलचा आवाका फक्त पुणे शहर नसून पुणे, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूचा परिसर असल्यामुळे सगळीकडे 60 लाखापर्यंतची लोकसंख्या जर आपण धरली, रिझनेबल एस्टिमेट, तरीही 3-3.5 हजार बसेस ह्या आपल्याला आजच्या गतीला हव्या आहेत. बरोबर. दरवर्षी साधारण 1000 नागरिक जे आहेत, पुण्यातले असतील, पुण्यातल्या बाहेरचे असतील, 1000 नागरिक जे आहेत ते अपघातात मृत्युमुखी पडतात. हे भयानक आहे. म्हणजे एवढं तर युद्धात देखील होत नाही आणि पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये पण होत नाही. काय करावं? नाही, आपण म्हणता ते बरोबर आहे. पोलिसांनी पोलिसांचं काम करायलाच पाहिजे. म्हणजे एन्फोर्समेंट हा पोलिसांचा प्रथम कर्तव्य आहे.
त्यामुळे एन्फोर्समेंट वाढवणं हे गरजेचं आहे. आणि गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये तर निश्चितच मी आपल्याला सांगू शकेन की जे प्रायोरिटीज आहेत, खरं तर वाहतूक नियमभंगाचे जवळजवळ 500च्या आसपास विविध गुन्हे आहेत. बर याच्यातले आम्ही प्रायोरिटीने पहिले 10 पकडले. बर म्हणजे ज्याच्यामध्ये ड्रंकिंग ड्रायव्हिंग असेल, रॅश ड्रायव्हिंग असेल, स्पीडमध्ये गाडी चालवणार असेल, किंवा फुटपाथवरून गाडी चालवत असेल, फुटपाथवर गाडी पार्क करत असेल, रॉंग साईड गाडी चालवणार असेल, किंवा ट्रिपल सीट चालवणारे आहेत, सिग्नल जम्पिंग आणि चौकामध्ये जे लेन बदलतात, तर या सगळ्यांवरती आम्ही कठोर कारवाई केली. आणि मला सांगायला समाधान वाटतं की गेल्या 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये आम्ही मागच्या वर्षाच्या आकडेवारीच्या 4 पट दंड याच्यावरती केलेला आहे. सो आम्ही प्रायोरिटाईज केलेलं आहे की कुठल्यावरती कारवाई करायला पाहिजे. दुसरं, अपघात घडतात, त्या अपघात घडाचं विश्लेषण करण्यासाठी आम्ही आता वाहतूक शाखेचे पोलीस पूर्वी कधीच करत नव्हते, त्याचं विश्लेषणही करतोय. आम्ही याच्या व्यतिरिक्त काही एजन्सीज आहे, जसे सेव्ह लाईफ फाउंडेशन आहे किंवा ब्लूमबर्ग आहे, यांचा सुद्धा एक्सपर्टीज याच्यामध्ये घेतोय. आणि जसं सीपी सरांनी सांगितलं होतं याच्यापूर्वी, आता ITMS चा वापर करणं अनिवार्य आहे असं मला वाटतंय. म्हणजे जो एन्फोर्समेंट आहे ते एन्फोर्समेंट, आतापर्यंतची जी एन्फोर्समेंट आहे हे ह्युमन इंटरॅक्शनची आहे, ती कमी करून मशीन लेवलला कसं येईल, कारण मशीनची क्रेडिबिलिटी या ह्युमनपेक्षा दुर्दैवानं जास्ती आहे. सो मशीन रिलेटेड एन्फोर्समेंट कसं करता येईल, की जे कॅमेराज आता शहरामध्ये साधारण 3000च्या आसपास नवीन लागत आहेत, आणि ITMS प्रोजेक्ट झाल्यानंतर मग हे चलान ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळायला लागतील. इथून मुंबईला जाताना जसं स्पीड कमी झाला, याला कारण लोक आता काय ट्रॅफिक पोलीस थांबून गाडी थांबवत नाहीत. किंबहुना तुम्ही जगभरामध्ये कुठेही गेला तर तुम्हाला वाहतूक पोलीस दिसत नाही. पुण्यामध्ये काही वेगळ्याच प्रकारची रिक्वायरमेंट येते की सिग्नल पण आहे आणि वाहतूक पोलिसांनी चौकात थांबलं पण पाहिजे. मला वाटतं हे जो माइंडसेट आहे चेंज करण्याची गरज आहे. ह्युमन इंटरफेरन्स कमी करणं, पोलिसांनी एन्फोर्समेंटवरती जास्ती कॉन्सन्ट्रेट करणं, आणि निश्चित टेक्नॉलॉजी आणि विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर जगभरामध्ये होतोय ते अंगीकृत केला तर निश्चितच एन्फोर्समेंट लेवल वाढेल. लोकांच्या मनामध्ये, वाहन चालकांच्या मनामध्ये बेदरकारपणे मी गाडी चालवली तर त्याची एक भीती निर्माण होईल, आणि या भीतीतूनच पुढे जाऊन जे एन्फोर्समेंट अभावी जे अपघात होत आहेत त्या अपघाताची संख्या कमी करण्यासाठी मदत होईल. बरं सर, पण मग हेल्मेटचं कसं करावं, ते काय तुमच्याकडे गणित जुळे ना, ताळमेळ बसे ना हेल्मेटचा? नाही, तो ताळमेळ जुळूच शकत नाही, कारण तुमचं ट्रॅफिक जाम इतकं जास्त असताना हेल्मेट घालून तुम्ही गाडी चालवायची याच्यासारखा विनोद नसू शकणार नाही. ते कायद्याच्या दृष्टीने पोलिसांनी पोलिसिंग करण्यासाठी योग्य आहे. हायवेला तुम्ही एक स्पेसिफिक स्पीड करण्यासाठी योग्य आहे. शहरातही काय भागात जिथं रस्ता मोकळा असतो, तरुण जोरात चालवतात. आता त्याला दोन्ही बाजू आहेत की ज्या महिलांना 3 किलोमीटरवर मुलाला शाळेत सोडायचंय, भाजी आणायला जायचंय, ती हेल्मेट सांभाळणार की मूल सांभाळणार, असे खूप क्रिटिकल वेगवेगळे विषय आहेत. त्यामुळे ते थोडंसं तारतम्याने बाळगायची गोष्ट आहे. सर्रास हेल्मेट वापरा आणि सर्रास हेल्मेट वापरू नका, असं ज्याला स्वतःची काळजी आहे. त्याचं कसं आहे, हा ट्रॅफिक विषय हा फक्त लॉ एन्फोर्समेंटचा नाही, हा सोशली पण रिस्पॉन्सिबिलिटी आपली काय. ज्याला आपल्या जीवाची भीती आहे की त्याला वाटतं की अरे हेल्मेट नाही घातलं तर पडेल, लागेल, मरेल, हे झालेत ना अपघात झालेत की हेल्मेट असलं असतं तर वाचलं असतं असं दिसतं, पण हेल्मेट घालूनही मेलेली आहेत लोक. त्यामुळे त्याचं काय करायचं हा मुद्दा असतोच. त्यामुळे ज्याला स्वतःची जीवाची भीती वाटते की बाबा हेल्मेट हे आपल्या प्रिकॉशनसाठी चांगलं आहे तर त्यांनी ते घातलंच पाहिजे, त्याला काही येच नाही. पण माने सर, हेल्मेटमुळे लोकांचे जीवही वाचलेत ना, मी सांगतो ना, वाचलेत ना, पण तेच पाहून मग लोकांनी घातलं पाहिजे असं माझं मत आहे. पण जिथं 1 किलोमीटरपर्यंत जायचंय, एखाद्या महिलेला जायचं, म्हणजे पुणेकरांनी सुद्धा, लहान मुलगा मागे बसलाय त्याला हेल्मेट घातलं पाहिजे, तो शाळेला सोडायचंय, अर्धा किलोमीटर शाळा आहे, या सगळ्या क्रिटिकल गोष्टी याच्यात विचार मी तोच म्हणतोय की तारतम्याने विचार केला पाहिजे. गाडगीळ सर आणि पाटील सरांनी जो महत्वाचा मुद्दा मांडला की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर केला जावा जेणेकरून वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याबद्दल पुणेकरांनी मानसिकता बदलायला नकोय का? ते पूर्णपणे बदलायला पाहिजे, पण त्याआधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं हे काय प्री कंडिशन आहे त्याची. पुण्यातली मेट्रो तुम्ही समजून घ्या. प्रॉब्लेम असा आहे, हिंजवडी आपण का सुरू केली, 2.5 लाख लोक साधारण रोज प्रवास करत होते. पुण्यातून माणूस निघाला तर मुंबईला पोहोचायचा, पण हिंजवडीला पोहोचायचं नाही, असं ट्रॅफिक कंजेक्शन होतं. काही रोड्स आपण केले, ही मेट्रो सुरू केली, पण आता दुर्दैवाने लॉकडाऊनच्या नंतरचा पिरियड असा आहे की 50 ते 70% लोक वर्क बाय होम करतात. त्यामुळे तुम्हाला आता ते जे रायडरशिप मिळायला पाहिजे,
मेट्रो व्हायबल व्हायला पाहिजे, ती मिळणार नाही. जी वापरायचीच असेल तर गाड्या लोकांनी टाळायच्या असतील तर तुम्हाला लास्ट माइल कनेक्टिव्हिटी हा फार महत्वाचा भाग आहे आणि त्याच्याकडे पूर्णपणे प्रशासन, मेट्रो, पीएमपीएल या सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. आता सरांनी सांगितलं, गाडगीळ सरांनी 1,000 कोटी रुपये पुणे आणि पीसीएमसी सरांना माहिती आहे 2,000 कोटी रुपये ट्रॅफिकवर आपण बजेटमध्ये देतो. खर्च किती करतो हा विचारला तर तुम्हाला धक्का बसेल, कारण त्याचं इम्प्लिमेंटेशनच होत नाही. इम्प्लिमेंटेशन झालं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यामुळे तिथं हीच आहे सगळ्यात मोठी. ठीक आहे सर, दुमत असू शकतं पण शेवटी लोकसहभागाशिवाय विकास शक्य नाहीये. बरं असं आहे की मानवी जीवनही महत्वाचं आहे आणि अपघाती मृत्यू मी जसं म्हणालो हा अनैसर्गिक तो होता कामा नये. विकासाचा शिलेदार व्हायचा असेल तर परवा करेंगे और सुरक्षित रहेंगे असं म्हणत पुढे जाऊयात, त्या विकासाचे शिलेदार होऊयात आणि तो प्रवाह कायम ठेवूयात येणाऱ्या काळातल्या गरजा लक्षात घेऊन. आपल्या तिघांची धन्यवाद. आपण आमच्या परिसंवादात सहभागी झालात आणि फार महत्वाची मतं जी आहेत ती आपण या ठिकाणी मांडलेली आहेत.